उन्हाळ्याच्या कडक तापमानात शरीराला थंडावा देणारी जाडसर मलाई आणि दह्याच्या अप्रतिम चवीने भरलेली थंडगार अशी मलाई लस्सी. प्रत्येक घोटात मिळेल पंजाबची खास चव आणि घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी क्रीमी, रिच आणि फ्रेश फील करून देणारी मलाई लस्सी आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर या मलाई लस्सीसाठी मी इथे 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे आता मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गाईचं दूध आपल्याला घ्यायचं नाही आहे, कारण गाईचं दूध जेव्हा आपण विरजण लावून त्याचं दही बनवतो तेव्हा ते फारसं घट्ट होत नाही. म्हणून इथे मी म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि ते मी गरम करायला ठेवले. 1 उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून ते साधारण कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे. आणि आता हे दूध कोमट होईपर्यंत मी वाट बघितली आहे. दूध कोमट झाल्यानंतर विरजण लावण्यासाठी मी 2 चमचे दही घेतले आणि त्यामध्ये हे 2-3 चमचे कोमट दूध घालून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता आपण हे मिश्रण दुधामध्ये घालून हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि 6 ते 7 तासांसाठी हे झाकून ठेवायचं आहे. याचं अगदी छान असं घट्टसर दही तयार होईल. हे दही बनल्यानंतर मी याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे हे आता थंडसुद्धा झालेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता वरची मलईसुद्धा अगदी छान जमली आहे. ही वरची मलाई मी बाजूला काढून घेते. लस्सीवर जी मलाई आपण घालणार आहोत ती हीच मलाई आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता साधारण एक अर्धी वाटी होईल इतकी मलाई आपली साचली आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर घालते. तुम्ही हवं तर कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता, पण जे परफेक्ट प्रमाण आहे ते 1 लिटर दह्यासाठी अर्धा कप पिठी साखर इतकंच आहे. आणि आता हे आपण व्हिस्करच्या सहाय्याने व्हिस्क करायचं आहे, जेणेकरून यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीत. तुम्ही इथे हवं तर थोडे आईस क्यूबसुद्धा घालू शकता, पण मी हे दहीच फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून मी आईस क्यूब अजिबात घातलेले नाहीत. आईस क्यूब घातले तर हे अजून थोडंसं पातळ होऊ शकतं. आणि आता मी अगदी चिमूटभर मीठ घालते आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तर ही आपली लस्सी आता तयार झाली आहे. तर आता आपण ही सर्व कशी करायची ते बघूया. तर सर्व करण्यासाठी मी इथे 2 ग्लास घेतलेत आणि त्या ग्लासमध्ये आपण ही लस्सी घ्यायची आहे. खूपच छान आणि अगदी हॉटेलमध्ये जशी लस्सी मिळते तशीच परफेक्ट याला चव येते. तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा. तर आता मी इथे ही लस्सी या ग्लासमध्ये घातली आहे. आता जी आपण मलाई बाजूला ठेवली होती ती व्यवस्थितपणे अशा प्रकारे फेटून घ्यायची आहे. 1-2 मिनिट आपण ह्याला फेटून घेऊयात. आणि व्यवस्थितपणे फेटून झाल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता आपण ही मलाई या लस्सीवर प्रत्येकी 1 ते 2 चमचे घालायची आहे. वरून जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा पिस्ता घालू शकता. वरून मी 1-2 केसरचे धागेसुद्धा घातलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही मस्त क्रीमी, रिच आणि फ्रेश अशी मलाई लस्सी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचे फोटोज मला इंस्टाग्रामवर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.